होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी. येणे कळसा येणे होईल, पण केव्हा? जर अंतरी स्थिरावेल तर. राहू आता हिची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडून धरीन जीवी, देह भावे पूजी. होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या. ह्या 3 तात्विक बाबी झाल्या. आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या का? आजही लोक विचारतात मंदिर बांधायला घेतल्यावर, एवढी मंदिर आहेतच ना, तू फ्लॅट घेताना का नाही विचारत हे विठ्ठल? म्हणतो का कोणी आहे ना घर, मग का फ्लॅट घेता? त्याच्यात आयुष्य चाललंय आपलं. 1 BHK मर्यादाच तेवढी आहे. मला एका विचारले BHK म्हणजे काय? म्हटलं बायको हा आणि कार्ट. BHK सब BHK विठाला. एक गाडी असल्यावर तुम्ही म्हणता का दुसरी कशाला पाहिजे? ते म्हणतो नको, हे द्विपादम आहे, आता चतुष्पादम पाहिजे. तुम्ही पुढे चालतच राहता ना. तशी मंदिरं होतील तितकी थोडीच आहे. उपासकांना अधिक सुविधा व्हाव्या याकरता मंदिराचं निर्माण आवश्यक आहे. आणि बरं झालं तुम्ही यंदाच बांधलं, कारण मंदिर बांधायचाच टाइम आहे हा विठ्ठल. 22 जानेवारीला फटाके वाजवले का नाही चिंचोलीकरांनी? मग संपवले नाही ना? नाही. थोडे ठेवा, अजून 2दा वाजवायचे. अयोध्येचे वाजवले, मथुरा आणि काशीचे बाकी आहेत, आणि ते वाजवायचे तुमच्या हातात आहे विठ्ठला. मंदिर बांधलं पाहिजे. धारणा आहेत, श्रद्धा आहेत. लोक काही म्हणत, मध्येच एखाद्याच्या बुद्धीला लकवा मारतो, हॉस्पिटल बांधलेलं बरं. अरे हॉस्पिटलच्या जागेवर हॉस्पिटल बांधावं, मंदिराच्या जागी मंदिरच असलं पाहिजे. रजत शर्माने NDTVला आपकी अदालत मध्ये मोरारी बापूने विचारलं, राम सर्वत्र है तो राम मंदिर अयोध्या में ही क्यों? त्यांनी गोड उत्तर दिलं. ते म्हणाले हाँ, हवा सर्वत्र होती है, लेकिन पंचर होने के बाद उसके पंचर वाले के पास क्यों जाना पड़ता है? तसं राम सर्वत्र आहे, पण आम्हाला बघावा, त्याचा आनंद घ्यावा. आणि आमच्या श्रद्धा आहेत, त्या निज श्रद्धा आहेत. त्या भूमीशी आमची ती नाळ तशी जोडलेली आहे. मंदिर पाहिजे. फक्त एक सांगून जावं असं वाटतं. आमच्या डहाणूला एक गुजराती संत झाल्या, शांतिमा पजवाणी. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही येऊन गेले. त्या म्हणायच्या, मंदिर बांधणं सोपं आहे, पण जिवंत ठेवणं कठीण आहे. वा. म्हणजे मंदिर जिवंत ठेवायची असतात. कशाने? त्या मंदिर शब्दानेच कळतात. मंगलता, दिव्यता आणि रम्यता असेल तर त्याला म्हणायचं मंदिर जिवंत आहे. पण अजून आहे का, मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे परिणाम आहेत. आणि तुम्ही परिणाम आणू शकत नाही, कारण आणू शकता. विस्तव आणता येतो का? धूर आणता येतो? विस्तव आणावा लागेल. धूर तुम्ही किती दूर न्याल, तो नेताच यायचा नाही. कारण आणावी, परिणाम आपोआप येतात. परिणाम आपोआप येतात. बऱ्याचदा आपल्याकडे दशक्रियेला प्रवचन ठेवतात. लवकरच असतं ती 8:30च. कीर्तनकारांना कावळाच उठवतो. ते 8:30 ते 9:30 ते प्रवचन असतं. आणि त्याच्यानंतर लांबलचक भाषणं असतात. पण ते भाषण करणारे एवढे हुशार राहतात ना, त्यांना माहिती आपलं सेपरेट ऐकायला कुणीच येणार नाही. या भाषणांचीच लोक आपण वापरूया. परावलंबी जीव विठ्ठला. तसं 10व्याचं प्रवचन हे रिझन आहे, आणि नंतरची भाषणं हे इफेक्ट आहे. त्याच्या जोरावर हे चालतं. मंदिरातली मंगलता हा उपासनेचा परिणाम आहे. स्पष्ट सांगेन, मंदिर बांधणारी लोक वेगळी असतात आणि मंदिर जिवंत ठेवणारी लोक थोडी वेगळी असतात.
बांधणारांनी बांधून द्यावं आणि जिवंत ठेवणारांनी जिवंत ठेवावं. उपासना असावी. मंदिर बांधलं म्हणजे झालं नाही. वेळ ठरवा, वार ठरवा, पाहिजे तर आठवड्यातून एकदा. रामाचा जन्म मंगळवारचा आहे, नाही जमलं तर हनुमंताचा शनिवार आहे, नाही जमलं तर देवीचा शुक्रवार आहे. सायंकाळी 6 किंवा 7 गावच्या सगळ्या लोकांनी त्या 7 वाजताच्या आरतीला उपस्थित राहावं. त्या उपासनेनं ते देवस्थान जागृत राहतं. आणि हल्ली लोकांना हे सांगावं लागतं का, मंदिराच्या बाकड्यावर बसायचं आणि दररोज जेवायला घालणाऱ्या सुनेचे काहीतरी कुरापती काढायच्या त्या बाकड्यावर बसून. त्यांना सांगावं लागतं मंदिर हे उपासनेसाठी आहे, उपासनेसाठी नाही. विठाला उपासनेने मंदिर मंगल राहील, विचाराने दिव्य राहील. एकादशी, पौर्णिमा वेगवेगळ्या निमित्ताने प्रबोधन झाली पाहिजे. दर शनिवारी गावच्या प्रवचनकारांना बोलून आपण श्रवण केलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा मंदिर ह्या सप्त्यापासून त्या सप्त्यापर्यंत जुगारांच्या ताब्यात असतात. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा असं नको. विचार दिले की ते स्थान दिव्य राहतं आणि भावमयतेनं ते मंदिर रम्य बनतं. भावना पाहिजे. काही गावात गेल्यावर तर असं वाटतं सगळ्यात जास्त ओरडणारी माणसं मंदिरात भेटतात. कळतच नाही ही मंदिरात आहेत का मदिरात आहेत, कळत नाही. मंदिरात एकमेकावर ओरडू नये का. एखादा साधा पुढारी आला तरी लोकांना आपण शांत करतो, साहेब आले, साहेब आले. मग तो बसलाय, तो साहेबांचा साहेब आहे, आपण त्याचा आदर केला पाहिजे. बरं, मंदिरात एकमेकावर खेकसणारे कोण माहितीये का, समजायचं घरी हे रोमिंग आहेत, तिथं कोणावरच ओरडता येत नाही ना, ते बॅकलॉग भरायला इकडे येतात. विठाला उन्हाळा असेल तर देवाला पंखा लावला पाहिजे, हिवाळा असेल तर देवाला स्वेटर घातला पाहिजे. दुसरा इतर खर्च कुठंतरी न्यून आला तरी चालेल, पण विग्रहाची सेवा मात्र गोड झाली पाहिजे. प्रत्येक घरटी एकेकाला पूजेचा दिवस द्यावा आणि त्या परिवाराने तो मोठ्या आनंदाने करावा. एवढ्या मोठ्या उत्सव केल्याला, एवढे साधू संत बोलावल्याला तेव्हाच अर्थ येईल. विठाला तुम्ही आमचे आहात म्हणून एवढं उघड बोलतो. आमची माती, आमची माणसं म्हणजे आमच्या माणसांची माती होऊ नये म्हणून बोलतो, बाकी काय. एवढं उघड बोलणं, एवढं रिस्की बोलणं कोणता महाराज पत्करणार नाही. पण ऐका, हे सगळं करा. भगवंत इतकं गोड रूप घेऊन आपल्या गावात आलाय. देव मूर्तीचं रूप घेऊन एखाद्या गावात येतो, त्याची काही कारण आहे. पहिलं कारण भगवंताने 12व्या अध्यायात सांगितलंय. आपण ज्ञानेश्वरी वाचत असाल, नाही वाचता आली अख्खी तर 12वा तरी वाचा, पण 10वा व्हायच्या आत वाचा. काहींच्या तर 10व्याला ज्ञानेश्वरी असते, मध्ये नसते. ते आडव्या पलंगावर चालतो, बॅटरीवरचा माईक, दिव्य सोहळा असतो. आकाश मंडप न पृथ्वी असं चालू द्या दशक्रिया. 12व्या अध्यायात भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना हा संसार सागर एवढा भयानक आहे. अरे दुर्जन घाबरतील नवल नाही, पण माझे भक्त सुद्धा ह्याला बघून घाबरतील. काढा उभी भवसिंधूचे नि माझे कवणासी धाक नुपजे येथ जरी की माझे भीतीहन. संसाराचं स्वरूप इतकं भयकारक आहे की माझा असला तरी तो घाबरेल. पॉझिटिव्ह आल्यावर हबपचा पण बीपी वाढतो, माझा असला तरी तो घाबरेलच की. वैकुंठवासी साखरे महाराजांना एकाने विचारलं, महाराज ज्ञानी माणसाच्या अंगाला विस्तव लावला तर त्याला समजेल का. साखरे महाराज होते ते, त्यांनी सांगितलं अज्ञानी माणसाच्या अंगाला विस्तव लावला तर समजेल. तो हो म्हणे, मग जे अज्ञानाला समजतं ते ज्ञानाला समजेल. विठ्ठल भवसागराचं स्वरूप प्रक्षुब्ध आहे, ते पाहून माझे असले तरी घाबरतील,
मग त्यावेळेला उपाय काय? पुढची ओवी आहे, मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या चिंचोली गावा धावत आलो. विठ्ठला यातला चिंचोली शब्द गावानुसार बदलेल. मी त्यांच्या गावात धावत आलो का? माझे घाबरले नाही पाहिजे म्हणून. देव मूर्ती रूपाने असतो ना, त्या मूर्ती रूपात देवाचा हात असा असतो, पाहिलाय ना? हात असा असतो. तुमच्याकडे हात आहे का नाही माहित नाही, हातात कमळ आहे का तेही माहित नाही. विठ्ठला जाऊ द्या, नाही तर मशालीच्या उजेडात घड्याळात किती वाजले ते बघा. नाही तर तुतारी वाजली तर समजा इंजिनाची वेळ झाली. विठ्ठला झाले ना सगळे, राग नको यायला कोणाला. सगळे झाले. मला म्हणायचं तात्पर्य आणि इतकंच आहे की देवाचा हात असा असतो. त्याचा अर्थ काय हो? बॅनरवाल्यांवर जाऊ नका, ते याच्यातून लाईट काढतात, ते लाईटलीच घ्या. या हाताचा अर्थ तत्वज्ञानाने असा सांगितला की मूर्तीचा हात जो असा असतो याला अभय कर असं म्हणतात. डोंट फ्रायटन. तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. आणि देव जेव्हा भक्ताला बघतो तेव्हा भक्ता करता देव पहिलं जर काय देत असेल तर निर्भयता देतो. अभयाचे दान देवोनी अभयाचे दान देवोनी अभयाचे दान देवोनी अभयाचे दान आणि करा त्याचे समाधान आणि करा त्याचे समाधान आता तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. अक्कलकोटला जाताना काय म्हटलंय स्वामींनी? भिवू नकोस. काही तिथे जातात माहिती घेऊन येतात, अन्न छत्र मंडळात जेवण फुकट आहे, चकट फू. तिथून काय वाक्य माहिती करून घ्यावं? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आध्यात्मिक व्यक्तीकडे जे आपण जाणं आहे त्यातून मिळणारा पहिला लाभ म्हणजे निर्भयता. आणखी सोपं बोलू, तुम्ही श्रीमंत आहात किंवा तुम्ही आध्यात्मिक आहात याची पहिली खूण आहे तुम्ही निर्भय आहात. गीतेने रिच पर्सन कसा असतो ते सांगितले आणि त्याची सुरुवात केली. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. तुम्ही घाबरू नका. त्याच्या चरणावर एकदा तुम्ही मस्तक टाकलं, आता भ्यायचं काय कारण? देहूला पांडुरंग परमात्मा जेव्हा आला तेव्हा तुकोबारायना लांबून काय आवाज दिलाय माहिती? गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. भिवू नका, भिवू नका, नाभी. विटेवरचा पांडुरंग उभा आहे, हात कमरेवर आहेत. सांगायचं काय त्यांना? त्यातून पांडुरंग अष्टक आपण वाचलं असेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी या स्तोत्रांचा फार प्रचार केला. सामान्यांपर्यंत हे सगळं पोहोचवलं. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतिनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवाब्दीचा अंत येतुलाची पाहेपा. पाणी एवढंच आहे, तुम्ही बुडणार नाहीत, घाबरू नका. मूर्ती निर्भय बनवते. भवसागर तरता भवसागर तरता आय करी तसा चिंता करी नया चिंता. पहिला विवादा ताकती करा देवाने, पहिला विवादा ताकती करा देवाने, ताकती करा देवाने, पहिला विवादा ताकती करा. विठ्ठल
न्यायचंच नाही. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भव लक्षण जघन प्रमाण दावितो. एवढंच मूर्ती निर्भय करण्याकरता. दुसरं, तुम्ही भक्तीचे सोहळे निर्गुणाशी कसं काय करणार? भजनाचा आळस असलेली माणसं निर्गुणवाद्यांचा झेंडा घेऊन येतात. सब निर्गुण है, खातो टोपला भर. सब निर्गुण आहे कसं काय? आमचे गुरुजी म्हणायचे, जोपर्यंत बायको आवडते पोरग बघावंसं वाटतं तोपर्यंत मूर्तीचीच पूजा करावी. विठ्ठला. आणि मग पूजायला निर्गुण कसं काय चालेल? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. सेवेनं देव आळवण्याकरता या मंदिराची उभारणी झाली आणि त्या चाललेल्या उत्सवातली ही जागराची सेवा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी जे मागितलंय ते आपण आपल्यासाठी मागायचंय. तुम्ही म्हणाल आम्ही मॉडर्न आहोत, आम्ही त्यांचं कशाला मागू? नाही नाही, ही आपली जुनी सवय आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या वस्तूला ब्रँडेड केव्हा म्हणता? जेव्हा एखादा मोठा स्टार कास्ट, एखादा मोठा हिरो ती वस्तू वापरताना दिसला की मग तुम्ही म्हणता हे ब्रँडेड आहे, आपण हेच वापरलं पाहिजे. त्या ब्रँडवाल्यांनाच पहिले कुठले पाहिजेत? रेल्वेच्या दरवाजाच्या कोपऱ्यात जे गुटखा खाऊन थुंकतात ना, ते साफ करायला अजय देवगण बोलावला पाहिजे. विठ्ठला. आहे कोण? देवगण आहे का नक्की राक्षसगण आहे का? कारण तो सांगतो बोले जुबा. काय प्रगती झाली ना. आपले हिरो गुटखा खायला सांगतात ना, खेळाडू जुगार खेळायला सांगतात. देश कुठे निघेल? जंगली कुठले रमी खेळता. विठ्ठला. साफसफाईचे पैसेच अमिताभ बच्चन कडून घ्यायला पाहिजेत. तुम्हाला कळत नाहीये का? लोक जर तुम्हाला आयडॉल मानतात तर तुमचा व्यवहार कसा असला पाहिजे? एखाद्या मोठ्या माणसाने ती वस्तू वापरली की मग तिला अर्थ येत असतो. मागे एका फुटबॉलपटूचा त्याची मुलाखत आली होती आणि मुलाखतीमध्ये तो बोलत असताना त्याच्या त्या टेबलवर कोका कोलाची बाटली होती आणि ती रागाने ती बाटली फक्त उचलून त्यांनी खाली टाकली. त्याचा परिणाम कोका कोलाला बऱ्याच करोडाचा फटका बसला. विठ्ठला. तुम्ही ज्या ज्या वस्तू खरेदीला जाता ना ती ऍडव्हर्टाईज बघूनच जाता ना. बरं, कमाल इतकी असते कधी कधी ज्याचं टक्कल पडलंय तो केस येण्याच्या जाहिरातीत असतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत. विठ्ठला. अच्छा, दाढीच्या ब्लेड मध्ये ते बाया माणसांचं काय काम जाहिरातीत? मला म्हणायचं काय आहे की तुम्ही जो विचार पाहता तो एखादा मोठा माणूस त्या प्रांतातला घेता आणि त्यानुसार चालू लागता. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही संसारात जर असं करता तर मग परमार्थात आम्ही आमचे ब्रँड आहेत ते काय करतात तेच पाहिलं पाहिजे ना. आणि आमचे ब्रँड कोण आहेत? ज्ञानोबाराय तुकोबाराय करतील ते आम्ही करणार आहोत. वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले, करू संती केले ते, करू संती केले. वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. वाचनामी वेदाची नीती बोलू पण करताना संतांनी केलंय तेच करू. म्हणजे आपल्या हातून जर साप मेला असेल किंवा पूर्वजांच्या हातून मेला असेल तर आपण काय करायला पाहिजे?
फक्त रामकृष्ण हरीच म्हणायला पाहिजे विठ्ठला. त्र्यंबकेश्वरला जा पण निवृत्तीनाथ महाराजांच्या पाया पडायला जा विठ्ठला. जगात सगळ्यात प्रायश्चित्त कर्म जर कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. हे वारकऱ्याला समजायला नको. हरी उच्चारण मंत्र पाय आगाज पडे भूतबाधा जातील लयासी क्षण मात्रे. रामकृष्णारी म्हणणाऱ्याचा त्या म्हणण्यावर भरोसा पाहिजे ना. करू संती केले ते बर. मग काय केलं त्यांनी आणि आम्ही ते का करावं. त्यांनी देवाकडे मागितलंय मग आपण पण मागतो पण आपल्यात त्यांच्यात फरक पडतो. कोणता मी सांगतो. आपण देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. आपण देवाचं मागतो ते देवच मागतात. आपण आपल्याला पाहिजे तेव्हा मागतो ते देवाला द्यावं वाटतं तेव्हा मागतात. आपण नवीन नवीन मागतो ते जुनं जुनच मागतात विठ्ठला. किती झाले 28. आपण देवाचं मागतो आपण देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. आपल्या मागणीची माणसं बदलत राहतात. कोरोनात तर एक सोयरा ठेवला नाही आपण. हा जो भेटेल त्याच्याकडून उधाऱ्या. संतांचं तसं नाही. पतिव्रता स्त्री जसा पैठणीचा हट्ट नवऱ्याकडेच करते तसा देवाचा खरा भक्त देवाकडेच मागणार. तो अन्यत्र हात पसरणार नाही. राजाच्या बायकोने काय लोकांकडे उधाऱ्या कराव्या नाही. राजयाची कांता काय भीक मागे. समर्थाची कांता काय कोरांना मागे. वारकऱ्याने त्याच्या बाणेदारपणाने जगलं पाहिजे. तो जगाला पूज्य काय तो या कारणाने. उलट तो पांडुरंगाला सांगतो हे अरे भजन आम्ही तुझं करावं मागायला लोकांकडे जावा. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. धिक झाले जिने माझे पंढरीराया. आम्ही देवाकडे मागतो ते देवाकडेच मागतात. पहिला फरक कळला. दुसरा आम्ही देवाचं मागतो ते देवच मागतात. 56 कोटी यादव सेना मिळवून गेला दुर्योधन. कृष्णाने अर्जुनाला विचारलं म्हणे बघ तुम्ही दोघे पण आलात मी वाटे केले तुझं समाधान झालं ना. कारण जागा 48च आहेत विठ्ठला. आणि आपण भलते सलते एकत्र आलेलो आहोत. आता काय पाहावा बरोबर झालंय ना. नाही तर तू बंडखोरी करायचास. अर्जुन म्हणाला देवा मस्करी करता का. अरे आयुष्यात तुझ्याशिवाय कशाची इच्छा केली का या अर्जुनाने. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवम वा मय्यार्पितात्मेच्छति मद्विनान्य संचरोनी राही हृदयी माझ्या. देवाचं नाही देवचं. 2. तिसरं आम्ही केव्हा मागतो आम्हाला पाहिजे तेव्हा. काही माणसं देवळात आणि किराणा दुकानावर सारख्याच या अपेक्षेने येतात ही यादी घेऊन. अरे ते मंदिर आहे किराणा भुसार आहे का विठ्ठला. आणि संत तेव्हा मागतात जेव्हा देवाला द्यावंसं वाटतं. ह्याच्यामध्ये मानसशास्त्र आहे. व्यवहार सारखाच आहे पण भाव भिन्न आहे. पाहुण्यांना जेवायला बनवतोच माणूस पण पाहुणे माहेरचे असल्यावर त्रास वाटत नाही विठ्ठला. असं आमच्याकडे आहे तुमच्याकडे तसं नाही. तुमच्याकडे दोन्ही वेळेला भावना सारखीच आहे मला माहिती आहे. फरक नाही काय. मला म्हणायचं काय आहे की त्याच्यात सायकोलॉजी आहे ना. तुम्ही ते करताना तुमचं अंतःकरण काय म्हणतंय. आपल्याला पाहिजे तेव्हा त्याच्याकडून मागावं आणि त्याला द्यावंसं वाटतं तेव्हा मागावं यात फरक आहे. संतांच्या सगळ्या रचना देवाच्या अपेक्षेत आहेत. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा हेची देगा असा मी म्हणतो पण केव्हा तू काही मागा म्हणशील तेव्हाच. फरक सांगतो तुम्हाला. कोणी जर जेवायला बसलेलं असेल तर खेड्यामध्ये पाहुणा अचानक जर आला तर तो जेवणारा माणूस जेवता जेवता आलेल्या पाहुण्याला काय आवाज देतो. हा बरोबर या जेवायला. हा आवाज फक्त खेड्यातच देतात. शहरातली लोक रिस्क घेत नाहीत विठ्ठला. का
माणसांवर वाट्यावर कुकर घातलेले त्यांनी ते कुठे दिस घेतील. ते म्हणतील बसला जेवायला तर करता काय. फार अवघड आहे. खाऊ घालावं ना खेड्यातल्याच माणसाने. एका शहरात मला सारखा आग्रह झाला. ते म्हणाले महाराज असं चालणार नाही. म्हटलं काय. तुम्ही पुढच्या वेळेला जेवूनच जा. काय प्रेम आहे ना यांचं. जेवूनच जा. पण केव्हा. पुढच्या वेळेस म्हणजे आता निघा. अरे काय करायचा तुझा फ्लॅट. खेड्यातल्या लोकांच्या घरी चहा प्यायला ना ते कप बशी सकट येतात. शहरातला कप ब्रह्मचारी बिना बशीचा डोकून बघावर या जेवायला. आता असं म्हटल्यावर बसतं का कोणी नाही. मला वाटतं कोणी बसत नाही तोपर्यंतच म्हणतील. ज्या दिवशी कोणी बसेल त्या दिवशी ही योजना बंद होईल. बरं पाहुणा जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा वाढणारी वाढत असते आणि तो पाहुणा सारखा लाजत असतो जेवताना. त्याला काही पण आणलं ना का तो म्हणतो नको 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 नको. तुम्ही निरीक्षण करता का. पाहुणा नको नको म्हणतो पण खातो तितकंच. खाण्यात कमी नाही अजिबात. जसा जेसीबीत लावलाय. मग जर तेवढंच खातो तर नको नको का म्हणतो. त्याचं मानसशास्त्र आहे. नको म्हटल्याने गृहिणीला वाटतं पाहुणा जेवतच नाही. त्यामुळे याला वाढत राहिलं पाहिजे. त्याला वाढत राहिलं पाहिजे. हा तिचा भाव टिकण्यासाठी खाणारा नको म्हणतोय. तो जर आल्या आल्याच म्हणाला काय बनवलंय ते आणा बाहेर. ती म्हणेल का बकासुराच्या रेशन कार्डातला माणूस आहे का. मागितल्यावर आपल्याला वाटेल तेव्हा मागितल्यावर देव देतो. पण त्याला वाटल्यावर मागण्यात मजा आहे. संतांचं मागणं तसं आहे. आणि चौथं आम्ही नेहमी नवीन फायली घेऊन येतो. संत जुनच मागताना दिसतात. आयुष्यभर सेवा केलेली माणसं सुद्धा म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देव. घेईन मी जन्म यासाठी देव. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. रिपिटेशन आहे. आणि लक्षात घ्या एखादा अनुभव तुम्हाला परत केव्हा हवा असतो जेव्हा तो अनुभव यशस्वी असतो. जेव्हा तो निर्णय बिनचूक आहे. एखाद्या कीर्तनकाराला तुम्ही परत का बोलावता. परत केव्हा बोलावता. तुम्हाला मागचा अनुभव चांगला वाटला असेल तर. म्हणजे माझा मागचा अनुभव 18 वर्षापूर्वीचा आहे. मला म्हणायचं इतकंच आहे. तो अनुभव चुकीचा असला तर कोण. आपल्या नाशिक जिल्ह्याचं कीर्तन वैभव सुदाम महाराज काळे फार गोड कीर्तन करायचे. फार गोड. इतका अभ्यास होता. आणि मी तसा मधल्या पिढीत मोडतो. आत्ता जुने कीर्तनकार नवे कीर्तनकार. माझं रनिंग 42 आहे आणि माझं कीर्तनाचं एज 31 आहे. मी 31 वर्ष झालं व्यासपीठावर उभा आहे. काय अभ्यास केलाय जुन्या लोकांनी. प्रकरणाच्या प्रकरण मालिकाच्या मालिका पाठ. आणि त्या अभ्यासातून मतं मांडणी असायची. उलट माझं तर निरीक्षण असं आहे पूर्वी अभ्यास फार असायचा आणि तारखाच नसायच्या. विठ्ठला कारण पूर्वी अभ्यास एवढा करायचे का कपड्यांकडे लक्ष नसायचं. विठ्ठला त्यामुळे आता अभ्यासालाच वेळ मिळत नाही. जाऊ द्या. त्यांनी एकदा एक उदाहरण सांगितलं होतं कीर्तनात. एक कीर्तनकार उभे राहिले 9 ते 11, 11:30, 12, 12:30, 1 वाजला. महाराज आटपाईचं नाव घेईनात. मागून एक बाबा दंडुका घेऊन उठला. कीर्तनकाराने विचारलं बाबा काय. हा त्याला प्रश्न पडला. काला उद्या हांडी आजच फोडतो काय. त्यांनी सांगितलं महाराज तुमचं चालू द्या. अरे माझं चालू द्या पण तू दंडुका घेऊन करतो काय. म्हणे तुम्हाला नाही. म्हणे मला नाही मग कोणाला. म्हणे तुम्हाला तारीख कोणी दिली त्याला शोधतोय. हा बाबा आणला कोणी. विठाला परत बोलावलं जाल अजिबातच नाही. बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो. आपण त्यांना तिकडं तारखा दिल्या म्हणजे ते आपल्याला इकडं अजिबात नाही. एकदाच पाठवता येतो. ते प्रॉडक्ट सक्सेस असेल तरच परत डिमांड आहे नाही तर डब्यातच. त्याच्यामुळे ही अंधश्रद्धा आहे. विठाला
कशाला येतो सांगा ना. वन्स मोर आवडल्यानंतर जर आवडलं तरच ना. आपण आपल्या संसारात जे निर्णय घेतले त्यात वन्स मोर आहे का कशाला. नाही ना. जो निर्णय घेतला ना त्याची काशीच होते पुढे. माणसं कपाळालाच हात लावतात. एक वेळ हवामान खात्याचा अंदाज बरोबर येईल, आपला नाही. विठ्ठला. त्यामुळे माणूस नेहमी नवे निर्णय घेत असतो, सारखं नवीन निर्णयाच्या मागे आहे. त्याच्या विपरीत काय सांगू तुम्हाला. घरी चूल होती ती विझवली, बायकोला गॅस आणून दिला उज्ज्वला, आणि जेवायला हॉटेलात कोणत्या जातो. येथे चुलीवरील जेवण मिळेल, बगरची का विझवलीस, म्हणजे निर्णय चुकला. कारण रिपिटेशन आलं नाही, तुम्ही नॉवेल्टी नाविन्य शोधलं. बरं, घरी तिला छान गावरान भाज्या बनवता येत होत्या, काय वांग्याचं भरीत. तिला युट्यूब आणून दिलं, ती पनीर चिली बनवायला लागली. आणि आता जेवायला जातो गावरान तडका, काय कमाल आहे. म्हणजे आम्ही आमच्या निर्णयाच्या बाबतीत नेहमी आपण चुकलोय या फिलिंग मध्येच असतो कायमच. बारीक माणसं दवाखान्यात का जातात बोला पटकन, जाड व्हायला. आणि जे जाड झालेत ते दवाखान्यात का जातात, बारीक. मग सुख कशात आहे. मध्यम राहणं. आणखी सोपं सांगू, खेड्यात जाड माणूस दिसला तो लोक बघत राहतात, आणि शहरात बारीक दिसला तो यांना कसं काय जमलं, तू अजून खा पाव. विठ्ठला. अरे वय वर्षे 40, चालताना माणूस आहे का जहाज आहे काही समजे ना. बारीक माणूस जाड होऊ पाहतो, जाड माणूस बारीक होऊ पाहतो. निर्णय शहाणपणाचे नाहीयेत. आमच्या मुंबईत तर फारच तर आहे. व्यायाम करायला जातात, जिम. घरचं श्रीखंड खाऊन लोकांचं लोखंड उचलायला जायचं. बरं, त्यातही मजा आहे. इथून कारने जातात आणि तिथं सायकल चालवतात. काय शहाणपणा आहे हा. मग घरीच सायकल चालव ना, दुसरं काहीतरी करायचं. अजून सोपं सांगू का. पूर्वी गुडघ्यावर पॅन्ट फाटली तर लोक शिवायचे. विठ्ठला. मला वाटलं मुंबईतच आहे काय फक्त हा आजार, इकडं पण आहे. तुम्ही हसले. मी एकाला म्हटलं का रे तुझा मेंदू गुडघ्यात आहे का व्हेंटिलेशन विंडो. विठ्ठला. मी काही जुन्याचा निषेध नाही करत, पण नवीन ते असावं ना जे स्वागतार्ह आहे. त्याचं काय स्वागत करणार. त्यांच्याकडे पाहून दयाच येते. म्हटलं याच्या हातात 5 रुपये ठेवायचा कोणी अशात. तुम्ही तेच पुन्हा पाहिजे हे केव्हा म्हणता, जेव्हा तुमचा आधीचा निर्णय योग्य आहे आणि सुखदायी आहे. पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. तुकोबारायानं विचारतो पाहिजे काय. जो समोर दिसतो तो दिसत राहावा हेच महाराजांनी मागितलं दुसऱ्या चरणात. आता दृष्टी पुढे साथ तुरा है, आता दृष्टी पुढे साथ तुरा है, आता दृष्टी पुढे साथ तुरा है, आता दृष्टी पुढे साथ तुरा, आता दृष्टी पुढे साथ तुरा है, आता दृष्टी पुढे साथ तुरा है, आता दृष्टी पुढे साथ तुरा.
केलंय तुम्ही सगळं. म्हणजे गोड गायक, गोड वादक, अनुसंधानपूर्वक श्रोते म्हणजे सप्ता श्रीमंत आहे असं समजावं. वा. विठाला काय अपेक्षा आहे महाराजांची? आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. आता म्हणजे केव्हा? तू समोर उभा राहिलास ना, आता जो मी तुझ पाहे वेळोवेळा, मला तूच पाहिजे, तू असाच पाहिजे आणि तू असाच का राहा, कारण मला तुला वेळोवेळा बघायचं आहे. देवाला एकदा पाहिल्यावर वेळोवेळा बघावंसं का वाटतं? त्याची दोन कारणं आहेत. वस्तू बघण्यासारखी असेल तर माणसं पुन्हा पुन्हा पाहतात, आणि जी वस्तू आपल्या आवडीची आहे ती वस्तू माणसं पुन्हा पुन्हा पाहतात. विठाला मग माणसाला आवडीचं काय हो? नवऱ्याला बायको आवडते का बायकोला नवरा आवडतो? मी म्हणतोय दोघांना एकमेकापेक्षा मोबाईलच आवडतो. का? जो मी तुझं पाये वेळोवेळा. काही तर चालू कीर्तनात अपडेट. जो बायडेनच्या बॉस आहेत का काय काय माहिती. जे सुंदर आहे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचं आहे, पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं, आणि जे तुम्हाला प्रिय आहे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. आपल्या लेकराचं तोंड बघून आईचं पोट भरतं का सांगा? ती पुन्हा 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 त्याला ते पाळण्यात झोपलेलं असलं ना तरी ती येते सारखं, त्याच्या अंगावरचं ते पांघरून बाजूला करते, पुन्हा पुन्हा पाहते. जो मी तुझं पाये वेळोवेळा. बरं पोरग ते सुंदरच असलं पाहिजे असं काही नाही. कोणत्याही आईला सांगा तुझ्या गावातलं सगळ्यात सुंदर पोरग ग्रामपंचायत ऑफिसला घेऊन ये. तिने नाही आपलंच पोरग आणलं तर मला विचारा, भले ते डांबरी मेनकापड का असे ना. विठाला आपलं मूल म्हटल्यावर सुंदरतेचा प्रश्न नाहीये, ते मला प्रिय आहे आणि म्हणून मी त्याला पुन्हा पुन्हा पाहणार. मग तुम्हाला पांडुरंगाला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतंय, तो सुंदर आहे म्हणून की तो तुम्हाला प्रिय आहे म्हणून? दोन्ही विचारात घेतलेल्या बाबी पाहिजेत ना. सांगतो तुम्हाला, काही जागांवर तो सुंदर आहे म्हणून बघावं असं वाटतं आणि काही जागांवर तो प्रिय आहे म्हणून बघावं असं वाटतं. पद्मपुराणामध्ये असं वर्णन आलंय, रामप्रभू जेव्हा दंडकारण्यामध्ये फिरत होते, पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिना दृष्ट्वा रामम हरी तत्र भोक्तुमिच्छत सुविग्रहम. ते काही ऋषीमुनी आले, अनमॅरिड होते, त्यांना लग्न करण्याची इच्छा होती. ज्याला झाली त्यांनी करावं. ते म्हणाले आता आपल्याला कोण देईल मुली? मराठी मॅट्रिमोनिया. त्यापेक्षा त्यांनी बातम्याच वाचल्या. काय? आपल्या दंडकारण्यात असा महापुरुष आलाय, त्याच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर दगडातून बाई निघते. आईल्लेची न्यूज. त्यांनी काय केलं माहिती का? एक एक दगडीच घेतल्या. ज्याला ज्याला जशी आवड होती त्यांनी तसा दगड, हाय बीपी जाड दगड, टीबी पेशंट बारीक दगड, गोरी पाहिजे संगमरवरी काळी पाहिजे, खाणीतलं दगड घेऊन निघाले. त्यांनी त्याच्यातला एक माणूस नेमला. त्याला सांगितलं आम्ही सगळे आंदोलनाला आहोत, भाषणाला तू उभं राहायचं. बरं मग काय बोलायचं? म्हणे काही नाही, फक्त एवढं सांगायचं प्रभूला, दगड घ्या आणि बायको करून द्या. गेले तिथपर्यंत. यांनी कुणीच रामाला पाहिलं नव्हतं. जेव्हा राम प्रभू समोर उभे दिसले, काय गोड स्वरूप आहे. ध्यायेद अजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मंडलं रामचंद्रम. एवढा सुंदर राम पाहिल्यावर त्या वाटाघाटी करणाराचे दोन स्क्रू उलटे टाईट झाले, उलटे फिरले. तो म्हणतो याच्यापासून बाई मिळवून तिचं सुख भोगण्यापेक्षा आपणच स्त्री होऊन याला भोगू. तो जवळ गेला आणि म्हणाला, प्रभूने विचारलं अरे दगडी घेऊन कुठे चालले? ब्रिज बांधायला अजून वेळ आहे, रॉ मटेरियल बिफोर टाइम. सेतू बांधायला वेळ आहे अजून, हे आणली कशाला? तो ऋषी त्यांतला प्रमुख म्हणाला, प्रभू दगड घ्या आणि बायको करून घ्या. ते द्या राहिलं बाजूला. त्याचा परिणाम असा झाला, प्रभू म्हणाले तुमची इच्छा पूर्ण होईल, पण मी एक बाणी एक वाणी आणि एक राणी आहे, हे तुमचं पेंडिंग राहू द्या.
ते सर्वे स्त्रीत्वमापन्ना समुद्भूताश्च गोकुले हरी संप्राप्य कामेन ततो मुक्ता भवार्णवा. ते सगळे ऋषी गोकुळात गवळणी झाल्या आणि देवाला प्राप्त करण्याची इच्छा तिथं पूर्ण झाली. देवाला पुन्हा बघण्याची इच्छा का होते? तो दिसायला सुंदर आहे म्हणून. आणि दुसरी इच्छा होण्याचं कारण तो प्रिय आहे म्हणून. महाराज म्हणतात तुझं हे रूप मला पुन्हा का बघायचं? ती माझी आवड आहे. पहिलं आवडे हे रूप बोली रे सगुण. आवडे हे रूप बोली रे सगुण. आवडे बोली रे सगुण. आवडे बोली रे आवडे रूप बोली रे सगुण. 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 दृष्टी पुढे ऐसा त्रिपुरारे. आता दृष्टी पुढे ऐसा त्रिपुरारे. आता दृष्टी पुढे ऐसा त्रिपुरारे. आता दृष्टी पुढे ऐसा त्रिपुरारे. गोड गायला आपण, गोड गायला. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. पण कशा करता? पहिलं कारण तू सुंदर आहेस म्हणून. पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्नगिळ भाकती प्रभा. मूळ लता दिदीनी गायलंय पण आशाताईनी पण फार गोड गायलंय. हे माझ्या नित्यनेमातलंय. विठोबाला आंघोळ घालताना युट्यूबला द्यायचं लावून. त्यांनी जागा इतक्या छान, हरकती इतक्या छान घेतल्यात की त्यांच्या बाकी कशाला हरकती घ्यायच्या नाही. रत्नकेळ फाकती अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्ण कानडा विठ्ठलो देणे मजलाली तो सुंदर आहे म्हणून परत पाहावं असं वाटत. नाही कळलं इन ऍडव्हान्स सांगतो. आग्र्याला मोगलांकडे एक बेगम झाली. तिचं नाव होतं ताज बीबी. ती मक्केला जायला निघाली. आग्र्याहून मक्क्याला जाताना रस्त्यात वृंदावन लागतं. टाळांची किणकिण आणि घंटेचा नाद ऐकू आला. तिने विचारलं हम ये कहां से गुजर रहे? त्या भोयानी सांगितलं ये बिंद्रावन है, या काफिरों का छोटा खुदा रहता है. दुसऱ्याचं मोठं मानायला माणूस मोठा लागतो म्हणा. ते म्हणाले देखते है कैसा है वो. गोविंद देवाला जेव्हा पाहिलं तर तिला समाधीच लागली. ते भोई म्हणाली चलो जल्दी 8:45 बज गए, आपको संभाजीनगर जाना है. तिने सांगितलं थोड़ा और देखने दो ना. अरे चलो जल्दी. बोले नहीं थोड़ा और देखने दो, कितना अच्छा है ना काफिरों का छोटा खुदा. त्याच्या भोयानी सांगितलं अपना बड़ा खुदा इससे अच्छा है. ती म्हणाली इससे अच्छा होगा, ऐसा अच्छा नहीं होगा. ती म्हणाली मैं नहीं यहां से हटूंगी.
शेवटी ती रात्री तिथंच मुक्कामाला थांबली. ती मक्केला गेली नाही. बादशहाला आग्र्याच्या महालात तिच्याकरता कृष्ण मंदिर बांधावं लागलं. कुठं चालली होती? मक्का. का नाही गेली? ती म्हणते एवढा सुंदर आहे, मक्का जाऊ. असू द्या, तुम्हाला आहे भंडारा उद्या. माझी मराठी नाजूक आहे हो. आणि आता नाजूकपणाची सवय राहिली नाही. मी सांगतो ना, ज्ञानोबारायांना मराठी आवडत होती म्हणूनच महाराष्ट्रात जन्म घेतला. त्यांना मराठीतून बोलायचं होतं. नाजूक भाषा आहे. 56 फ्लेवर ऍडेड. 56 भाषेचा तिचा नाजूकपणा जपा. आणि तुम्ही सवय करून घ्या. आता नाजूकपणाला एवढा दुष्काळ झालाय. आता कीर्तन म्हटलं का नुसतं हाना विठाला. अरे काय हाना, आणि तुम्ही म्हणता तेच हाना. तुम्हाला स्पर्श कळतच नाही. आता फक्त वर खडे कळतात. मराठी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणणारी, आणि आपल्या महेशाला ऐ विठाला. आम्ही वाट पाहतो की तो नाजूकपणा पुन्हा कधी येईल. कारण आस्वादण्यासारखी मराठी सारखी भाषा नाही. आता तर ती घाबरती एकटी जायला. हो, तिला सोबत दुसरी भाषा लागतेच. लोक डिक्लेअर करतात, लेडीज बायका उठा. लेडीज बायका विठाला. मक्का जाऊ. मक्का जाऊ. तो सुंदर आहे म्हणून पुन्हा बघायचं, आणि दुसरं तो आवडणार आहे म्हणून परत बघायचं. आणि भक्ताला देवाशिवाय दुसरं काय बघण्यात रस असतो? तुम्हाला सांगतो, पंढरपूरला एखादा जर श्रीमंत रोल्स रॉईस घेऊन जरी गेला, तरी जो एसटीने गेलाय पण ज्याला आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन भेटलं ना, त्याचा ॲटिट्यूड मोठा असतो. ते रोल्स रॉईस वाले त्याच्याकडे असं लाळ गाळत बघतं. का? कारण पंढरपुरात ग्रेट कोण? ज्याला दर्शन झालं तो. तुझी रोल्स रॉईस काय करायची आहे विठाला? सप्त्याचा आनंद कोणाला? जो सेवा करू पाहतो ना त्याला. हा, सेवा करू. आणखी सोपं बोलू का? सप्ताह कोणाला प्रसन्न होतो? काल्याच्या दिवशी ज्याचे डोळे पाणावतात ना, सप्ताह त्याला प्रसन्न होतो. ज्याची पावलं जड होतात, समजायचं खरंच देवाचा उत्सव आपण केला. आपण असं नाही म्हटलं पाहिजे झालं, समजायचं नाही गडबड आहे विठाला. पंढरपुरात विठोबाला बघितलं त्याच्यापेक्षा श्रीमंत कोण? मला एक जण म्हणाला, महाराज दर्शनाला जाताना बिना कॉलरचा शर्ट घालावा. म्हटलं काय लॉजिक आहे याचं? बिना कॉलरचा शर्ट घालावा म्हणजे? ते म्हणाले, तिथं आपल्याला जे उचलून फेकायला ठेवलेले असतात ना, हा ते काय पकडतात? कॉलर. कॉलर धरली का उचललं का फेकला. आणि हा काय म्हणतो बिना, मग धरतील काय? म्हटलं काय स्कॉलर आहे हा, त्याला कॉलर कळते विठाला. मला माहिती आहे की चोरून असेल फार वेळ दर्शन घेणं चूक आहे. तुम्हाला अजून सोबत सांगतो, आपण दर्शन घेऊन जेव्हा परत बाहेर येतो तर तिथे एक साखळी असते ना, पितळी. ती पितळी साखळी जवळ आपण दर्शन घेऊन परत आल्यावर आपल्या मनात काय येतं? त्या साखळी जवळ आल्यावर आपल्या मनात काय येतं? खरं बोला. काय काय येतं मला सांग. परत घुसून त्या बाजूला जाऊन दर्शन घेऊ का काय? हे ज्याला वाटतं ना त्यांनीच पंढरपूरला जावं विठाला. आता दृष्टी पुढे आईसा चितुरा. का आवड आहे आमची ती. सांगतो तुम्हाला, रामप्रभूला गंगा नदी ओलांडायची होती. ओढीवाला होत आहे. प्रभूने आवाज दिला. त्याचं नाव केवट नाही आहे. नाव चालवणारालाच केवट म्हणण्याची तिकडे पद्धत आहे. नाही तर लगेच केवट. अरे केवट नाव नाहीये, ते काम कर. राष्ट्रपती हे काय नाव आहे का? सरपंच हे काय नाव आहे का? काही लोक गाडीवर लिहितात आणि मग पद गेल्यावर कमी पंचायत विठाला.
माझी शब्दात अजिबात दम नाही. अंधश्रद्धा आहे हा माझी शब्द, म्हणजे कोणीच लिहू नये. का काय लिहिणार माझी? एखाद्याने माळ काढली मग काय लिहाल? माझी हब काय अर्थ आहे का हो? एखादा मेला तर माझी जिवंत लिहाल का विठाला? पद गेलं गेलं सोडून द्या, ते परत धरायचं कशाला? केवट आवाज दिला प्रभूने, अरे केवट पलीकडे जायचंय. तो तिथून बसूनच म्हणतो जमणार नाही. प्रभू म्हणाले कमाल आहे, मी परमात्मा आहे आणि याला म्हटलं पलीकडे जायचं आणि तो म्हणतो जमणार नाही. स्टँडवर एकच रिक्षा असली की असं होतं. प्रभू म्हणाले का जमणार नाही? तर नाही जमणार. अरे पण का? तुम्हाला नाही नेणार. अरे पण मला का नाही नेणार? तुला पैसे देतो ना. ते म्हणतात पैसे घेणार नाही पण नेणार नाही. प्रभू म्हणाले पैसे का घेणार नाही? तो तुमचा माझा धंदा सारखाच, आणि धंदा सारखा असल्यावर पैसे घेत नसतात. रिक्षावाला टांगून जाईल, पैसे नाही देणार आणि तो घेणारही नाही. तुम्ही भवसागरावरचे आणि मी गंगेवरचा, नावाडीत आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. बर मग मला का पलीकडे नेणार नाही? म्हणे कसं नेऊ? मला सगळं माहीत झालंय. म्हणे काय? तुमचा पाय लागल्यावर दगडातून बाई निघाली होती. माझी नाव लाकडाची आहे. तिकडे एवढा इफेक्ट होतो तर इकडे केवढा होईल? प्रभू हसले. म्हणे अरे केवटा, माझा पाय लागल्यावर दगडातून बाई निघते असं कधीतरीच होतं, नेहमी नाही. आता मी एवढा चालत आलो एवढ्या लांबून, किती दगडानं माझा पाय लागलाय. झाला का काही बदल त्या दगडांमध्ये? गेली 8 दिवस झाले ते तसेच राहिले ना विठ्ठला. मी आपल्या दगडाबद्दलच बोलतोय. तसं इतक्या दगडानं पाय लागला माझा, निघालं का काही त्याच्यातून? काय नाही ना. मग तू आता का घाबरतो? केवट होता तो काय म्हणाला माहितीये? प्रभू तुम्ही म्हणता की हे नेहमी होत नाही. हे केव्हा होतं? बोला. कधीतरीच. पण तुम्हाला एक माहिती आहे का, जे कधीतरीच होतं ते कधीही होतं, त्याचा मुहूर्त नसतो. नाही इतका वेळ झाला, लावला माझ्या होडीला पाय ना, निघाली बाई तर करता काय? तुम्हाला नेणार नाही. प्रभू म्हणाले मग पलीकडे कसं काय जायचं? ते म्हणाले गंगा कुठं कुठं उथळ आहे ती मला माहिती आहे, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. प्रभू म्हणाले पण सीता पण आहे माझ्या जोडीला, त्यांना होडीतून त्यांना नेईन, तुम्हाला नाही. कारण प्रॉब्लेम फक्त तुमच्या पायात आहे, बाकीच्या काय नाही. प्रभू एवढे हसले त्याच्याकडे पाहून. बरं झालं म्हणे बस ठीक आहे चालेल, मग आता करायचं काय? ते म्हणाले आम्ही सोबत राहायचं ठरवलंय, त्यामुळे अर्ध्याना होडीत आणि अर्ध्याना पायी असं चालणार नाही. आम्ही तिघे पण आता सोबत आहोत ना. आता आम्ही तिघे पण सोबत आहोत, सगळ्यांना सारखं विठ्ठला. तिघे. मग ती एक चालत आणि दुसरा होडीत चालणार नाही, सगळे होडीत. तो म्हणाला मग एक उपाय आहे, प्रॉब्लेम तुमच्या पायापेक्षा धुळीत आहे, आपण धूळ साफ केली तर जमेल. ते म्हणाले मग त्याच्यासाठी पाय धुवायचे. भगवान म्हणतात काय चतुर आहे हा. कन्यादान केलं तर जनकाला फक्त उजव्या पायाचा अंगठा धुवायला दिला होता मी. लग्नामध्ये कन्यादान करताना सासऱ्याने जावयाच्या उजव्या पायाचा अंगठा धुवायचा असतो, जावयाने सासऱ्याला धुवायचं नसतं विठ्ठला. मग ते म्हणाले जानकी दिल्यावर मी अंगठा धुवायला दिला, याने दिलंय काय काय माहिती, पण दोन्ही पाय धुवायची भाषा. गेला घरी, बायकोला घेऊन आला, चल अख्ख्या जन्मांची पुण्याई उदयाला आली. प्रभू आले. त्या लाकडी परातीमध्ये काटवटीमध्ये प्रभूला उभं केलं आणि जे सुरुवात केली की नाही घासायला, गंगा समोरच होती. रामप्रभू म्हणाले अरे केवटा हळू, किती जोरात घासतो, मी दररोज आंघोळ करतो, तुला काय मी फक्त आठवड्यातून एकदा आंघोळ करणारा वाटलो का विठ्ठला. आणि आज काय शुक्रवार आहे का, तू काय करतो असं? मी स्वच्छ आहेत माझे पाय, तू एवढा जोरात घासतो, मी पडलो. मग केवटाने मान वर केली आणि प्रभूला म्हटलं प्रभू पडलो तर म्हणता,
तुमचं नाम घेणारा माणूस कधी पतित होत नाही, तुम्ही पडाल. आणि भीती वाटते ते काम करा. काय, माझं डोकं धरून ठेवा म्हणजे पडणार नाही. रामप्रभू म्हणतात काय डोकं आहे याचं, माझं डोकं धरा म्हणजे पाय पण मिळवले आणि दोन्ही हाताचा आशीर्वाद. भक्ताने ना एवढं चतुर असलं पाहिजे, चातुर्य असलं पाहिजे. कीर्तन सुरू व्हायच्या आत मंडपात आलं पाहिजे. गायकांची पंचपदी ऐकली पाहिजे श्रोत्यांनी. आपण एवढे पुण्यवान राहतो, आपण आलो का महाराजाला वाटतं आता पंक्तीचीच वेळ झाली आहे. विठ्ठल पंगत आहे ना, नवले भाऊ आहे ना पंगत. मग पंगत जर आहे तर तुम्ही यायला एवढा उशीर. जेवण इथंच आहे ना, इथंच मिळणार आहे ना. तुम्ही 6:45 इथं येणं अपेक्षित आहे. मग बोलू नका आम्हाला भोंग्यांचा त्रास होतो. विठ्ठला झालं, पाय धुतले. आता ते म्हणाले होडीत जायचंय, पण तसं नाही. खाली पडले केवट आणि सांगितलं प्रभूला माझ्या पाठीवर पाय द्या. का, कोणालाच मिळाली नाही ती सेवा, मला मिळाली याचा अहंकार उरावर बसला तर त्यापेक्षा तुमचा पाय पडू द्या, अभिमान निघून जाईल. बरं, होडीत बसवले तर कसे बसवले माहिती? जानकी माता या कोपऱ्यात, लक्ष्मणजी त्या कोपऱ्यात, आणि याच्या फ्रंटला समोर राम. झाली नौका वल्लवायला सुरुवात. लक्ष्मणाला त्रासच झाला होता का, कारण प्रभूकडे सारखं टकलवून पाहिजे. फ्रंट सीट, हॉट सीट. बरं झालं, निघाली होडी. निघाली पलीकडच्या तटाला उतरवावं ना, त्याच्या अलीकडून यू टर्न केलं. तिथून माग, इथून तिथं. प्रभूने विचारलं केवळ उतरवायचं ठरलं होतं, पलीकडे जायचं ठरवलंय, तू किती फिरवतोस? केवट म्हणाला देवा आम्हाला 84 लक्ष योनी फिरवतो तेव्हा आम्ही काय बोलतो का? मग आमच्या 2 फेऱ्यानी तू एवढा दमला, मग आता लक्षात येईल ना आमचा उद्धार करायचा आहे. पटकन थोडीच मिनिटं बाकी राहिली आहेत. विठ्ठला झालं, भगवंताने परत माघार घेतली. लक्ष्मण ओरडला, अरे तू कोणाशी बोलतो, तुला काय कळतं का? तुला काय समजतं का? केवट रामप्रभूंना सांगतो, 2 मोठी माणसं बोलत असताना मध्ये कोणी बोलू नये, यांना सांगा कोण आहे ते तुमचे. बरं, रामप्रभूला काही बोलता येईना, तो बोलतो तेच ऐकावं लागतं. रिक्षात बसल्यावर तो लावील तेच गाणं ऐकायचं असतं. विठ्ठला झालं, लक्ष्मणाला परत शांत केलं. लक्ष्मण म्हणाला, हे होडीवाल्या, लय होडीचं गाणं गाऊ नकोस. तुला माहिती का तू कोणाशी बोलतो? म्हणे कोणाशी? साक्षात प्रभू रामचंद्र आहेत, भगवान महादेव त्यांची पूजा करतात. केवट म्हणाला, करीत असतील पूजा, मी महादेवापेक्षा मोठा आहे. आता तर प्रभू परत टकलवून पाहायला लागले. होडी म्हणजे बोलणारानी पण आपला पगार किती, आपण बोलतो किती पाहायला पाहिजे ना. विठ्ठला बरं, आम्हाला तर रोज अनुभव आहेत, आता करता काय? रामप्रभूंनी त्याला विचारलं, का रे तू म्हणतो तू शंकरापेक्षा मोठा, कस काय रे मोठा? तो पुरावा आहे आपल्याकडे. म्हणे कस काय? म्हणे मी तुम्हाला सोपं विचारतो प्रभू. म्हणे काय? मला सांगा, जगात मोठा कोण? ज्याच्या डोक्यावर गंगा येतो का ज्याच्या पायाखाली गंगा येतो? काही जमलं का पा, नाही तर डोक्यावरून पाणी गेलं वाहून समजा. ज्याच्या डोक्यावरून गंगा तो मोठा का ती गंगा ज्याच्या पायाखाली तो मोठा? गंगा शंकराच्या कुठं आहे? डोक्यावर. आणि केवटाच्या कुठं? पायाखाली. आपणच मोठा. प्रभू एवढे हसले, एवढे हसले. मला यातलं सायकोलॉजी सांगू द्या. अयोध्या सोडल्यापासून रामप्रभू रडत होते. अयोध्या सोडल्यावर पहिल्यांदा रामाला हसवलं आमच्या केवटाने. आमच्या केवटाने. भक्ताची जबाबदारी आहे, आपल्याला पाहिल्यावर देव हसला पाहिजे. आपण एवढा आंबट चेहरा करून येतो ना का देवाला असं वाटतं याच्याकडे, तो फ्लाईट मोड. विठ्ठला आपल्याला पाहिल्यावर देवाला प्रसन्नता वाटली पाहिजे. झालं, सगळं झालं. प्रभूने विचारलं, केवटा एवढे फेरे फिरवत राहिला, घेणार काही नाही, कशाला वेळ वाया घालवतो? हे करतो का? तो म्हणाला, प्रभू काहीच कारण नाही. अहो जन्मच्या जन्म साधना करून
योग्यांच्या ध्यानाला जो येत नाही तो जर माझ्या पुढ्यात असा माझ्या होडीत बसलेला असेल तर याच्यापेक्षा मला हवं तरी काय? आवडे हे रूप गोजिरेचा गुण आवडे रूप गोजिरेचा